नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात आरोपी पतीने प्रेयसीच्या नादात आपल्याच पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीची हत्या करणाऱ्या पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे. आरोपी पतीने आपल्या प्रेयसीच्या मदतीने पत्नी दिव्या यादवची हत्या केली. रामटेक जवळील खिंडसी रोडवरील बोरीच्या जंगलात हे हत्याकांड घडले आहे. 18 ऑक्टोबर रोजी स्कार्फच्या साहाय्याने तिचा गळा आवळून तिचा खून करण्यात आला आणि नंतर दगडाने ठेचून मृताचा चेहरा विद्रूप करण्यात आला आहे. सुरुवातीला या प्रकरणी कन्हान पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर रामटेक पोलिसांना मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणी कन्हान पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावत दिव्याचा पती छोटूलाल आणि त्याच्या प्रेयसीला अटक केलेली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी रात्री आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं. या घटनेमागील धक्कादायक कारण आता समोर आलं आहे. गोविंद मुंडे यांच्याकडे एका महिलेने लग्नाचा तगादा लावला होता. या त्रासाला कंटाळून या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली असा आरोप कुटुंबियांनी केलेला आहे. या प्रकरणी मृत पोलिसाच्या पत्नीच्या तक्रारीवरून उस्माननगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत महिलेसह तिघांना अटक केली आहे. गोविंद मुंडे या पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी रात्री स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. उस्माननगर ते कलंबर रोड ही घटना घडली होती. पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केल्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी देखील सापडली होती. मृत गोविंद मुंडे हे यशोसाई हॉस्पिटल येथील न्यूरोसर्जन डॉक्टर ऋतुराज जाधव यांचे अंगरक्षक होते. ऑगस्ट महिन्यात हॉस्पिटलमध्ये वसमत येथील एका महिलेशी त्यांची ओळख झाली. ओळख झाल्यानंतर दोघे जण फोनवर बोलत होते. गोविंद मुंडे हे विवाहित असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगीही आहे. सदर महिला आणि तिच्या आई वडिलांकडून मुंडे यांना मानसिक त्रास सुरू होता. हे प्रकरण समजल्यानंतर मृताच्या पत्नीने सदर महिलेला फोन करून संपर्क साधून तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण मुंडे यांना मानसिक त्रास देणे सुरूच होते. या त्रासाला कंटाळून गोविंद मुंडे यांनी गोळी झाडून आत्महत्या केली अशी तक्रार पत्नी जान्हवी मुंडे यांनी केलेली आहे. मराठा आरक्षणासाठी सुनील कावळे या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच दुसरीकडे हिंगोलीमध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. एका 23 वर्षीय तरुणाने चिठ्ठी लिहून गळफास घेत जीवनयात्रा संपवली. नवनाथ उर्फ कृष्णा कल्याणकर असं मृत तरुणाचं नाव आहे. नवनाथ हा हिंगोलीच्या देवजना गावातील रहिवासी होता. त्याने बाळापूर अखाडा शिवारात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. दरम्यान नवनाथने मराठा आरक्षणासाठीच आत्महत्या केली असा दावा गावकऱ्यांकडून केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार नवनाथ कल्याणकर हा सोयाबीन काढण्यासाठी शेतात मळणी यंत्र घेऊन गेलेला होता. मजुरांना मळणी यंत्र सुरू करून दिल्यानंतर त्याने जवळच असलेल्या झाडाला गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली. मराठा आरक्षणासाठी मी आत्महत्या करीत आहे असं त्याने या चिठ्ठीत लिहून ठेवल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. दरम्यान नवनाथच्या आत्महत्येची बातमी कळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मराठा आरक्षणाचा विषय आता राज्यभर पेटलेला असतानाच या मागणीसाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 7 दिवसात 5 मराठा तरुणांनी आपलं जीवन संपवलं आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान साम टीव्हीकडून मराठा समाजाला आवाहन करण्यात येत आहे की नैराश्यपोटी असं टोकाचं पाऊल उचलू नका. भविष्यात मराठा आरक्षण मिळालं तर त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नसाल, तेव्हा कुठलाही अविचार न करता शांततेत आपला लढा सुरू ठेवा. मराठा आरक्षणासाठी सुसाईड नोट लिहून हिंगोलीत एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी देखील मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलले. गणेश काकासाहेब कुबेर असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरच्या आपतगाव येथे एका मराठा तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश काकासाहेब कुबेर असे या मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव आहे.
जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका, असे एका शाळेतील पाटीवर लिहून या तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच चर्चेत आहे. त्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. हाच मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून मराठा आरक्षणासाठी गुरुवारी 26 ऑक्टोबर रोजी दिवसभरात तिघांनी आपलं जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. त्यामुळे हा प्रश्न आता अत्यंत गंभीर बनत चालला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी उपोषण केले होते, तेव्हा मात्र राज्य सरकारकडून त्यांना आरक्षण देण्याबाबतचे आश्वासन करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी 40 दिवसांचा अल्टिमेटम देत उपोषण मागे घेतले होते. मात्र 40 दिवस उलटूनही हा प्रश्न मार्गी लागला नाही. अखेर त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केले. त्याला मराठा समाजातील असंख्य बांधवांकडून पाठिंबा मिळत आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षण मिळण्यासाठी होत असलेली टाळाटाळ आणि यामुळे मराठा तरुण नैराश्यामध्ये जात आहे. त्यातून आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलतानाही दिसत आहे. मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा बांधवांना आत्महत्या करू नका असे आवाहन करून देखील आज दिवसभरात मराठवाड्यातील हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राहणाऱ्या तिघांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवल्याची घटना घडली आहे. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. संभाजीनगरमध्ये देखील एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील राजनगर येथे राहणाऱ्या सुनील कावळे याने मुंबई येथे जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर कोणीही आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नका असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले होते, पण तरीही आत्महत्या होतानाच दिसत आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने आता आर-पारची लढाई सुरू केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. राज्य सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपल्यानंतरही मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. एकीकडे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी तरुण टोकाचं पाऊल उचलत असताना दिसतंय. नांदेड आणि जालना जिल्ह्यातील तरुणांनी याच आरक्षणापायी आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता हिंगोली जिल्ह्यात देखील एका तरुणाने आत्महत्या केली आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील देवजना इथल्या कृष्णा यशवंतराव कल्याणकर या नावाच्या तरुणाने मराठा आरक्षण मिळण्यास उशीर होत असल्याने आत्महत्या करून आपल्या आयुष्याचा शेवट केला. देवजना परिसरातील एका शेतातील झाडाला दोरी बांधून गळफास लावून घेत कृष्णाने आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कृष्णाच्या खिशात पोलिसांना एक चिठ्ठी देखील आढळली. मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे असा चिठ्ठीत मजकूर लिहिलेला आहे. मागील काही दिवसांपासून कृष्णा फक्त मराठा आरक्षण याबाबतच बोलत होता असे त्याच्या जवळच्या लोकांकडून सांगण्यात येत आहे. शेतात जाणाऱ्याला ट्रॅक्टरची धडक बसल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना भुसावळ तालुक्यातील कठोरा खुर्द येथे घडली. गंगाराम भास्कर पाटील वय 58 असं मृत शेतकऱ्याचं नाव असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी की भुसावळ तालुक्यातील कठोरा येथील गंगाराम भास्कर पाटील हे शेतात जात असताना प्रल्हाद सीताराम पाटील यांच्या घरासमोर पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं असता डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून मृत घोषित केलं. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला संजय भास्कर पाटील यांच्या खबरीवरून ट्रॅक्टर ड्रायव्हर संकेत अनिल पाटील यांच्या विरोधात भादवी कलम 304 279 337 338 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर पाटील हे करत आहेत. सातारा तालुक्यातील लिंब येथील सुपुत्र पश्चिम बंगाल येथे BSF मध्ये कार्यरत असलेले जवान सुनील तुळशीदास सावंत वय 36 यांचे हृदयविकाराच्या आजाराने दार्जिलिंग येथे निधन झालं. त्यांच्या निधनाने ऐन दसऱ्याच्या सणामध्ये लिंब गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान बुधवारी सकाळी शोकाकुल वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बीएसएफच्या जवानांनी त्यांना मानवंदना देऊन रायफलच्या 3 फैरी झाडत अखेरची सलामी दिली. यावेळी सुनील यांच्या पार्थिवाला वडील तुळशीदास सावंत आणि मुलगा श्रीतेज यांनी अग्नी दिला. 1 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी सकाळी जवान सुनील सावंत यांचं लिंब येथे पार्थिव आणण्यात आलं. यावेळी लिंब फाट्यापासून सजवलेल्या ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी त्यांच्या पार्थिवावर फुले वाहत औक्षण करत श्रद्धांजली वाहण्यात येत होती. दरम्यान सुनील यांचे पार्थिव घरी आणताच त्यांच्या आई, पत्नी, बहीण, वडील, भाऊ व नातेवाईकांनी फोडलेला टाहो पाहून उपस्थितांचे काळीज पिळवटून गेले.